कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कुळधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली गुरु ज्ञानेश्वर। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वैन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। कुंडली कुळधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की, श्री गुरुवरे मधुसूदन महाराज की, सांबा जन्म पार्वती पदी शिव हर हर महादेव, गोपाल कृष्ण भगवान की जय। जयाचे नि वाक्य उजिवडे, झाले चित्त निधडे, ब्रह्माचे नि पाडे निशंक होय। ते वेळी आपण पै सहिते, ये अशेषही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखशी तू। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीचं अवलंबन केलं। आणि ज्ञानोबराया म्हणतात की बाबा, ज्याचेनी जयाचेनी वाक्य उजिवडे, झाले चित्त निघडे, ब्रह्माचे निपाडे निशंक होय। ज्याच्या माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ज्याच्या उपदेशापासून ब्रह्माप्रमाणे ज्याचं जीवन निसंशय आहे। कोणाच्या वाक्याने? ज्याचे निवाक्य उजिवडे, भगवान श्री कृष्ण परमात्मा बोलत असताना म्हणतात बाबा, ज्याच्या निवाक्य उजिवडे, ज्या श्री गुरुच्या महाद्वारामध्ये, ज्या श्री गुरुच्या भांडार घरामध्ये जो गेला आणि तो ज्ञानाचा भांडार आहे, आणि तिथं काय आहे? त्या श्री गुरुच्या महावाक्याने, श्री गुरुच्या महाबोधाने, श्री गुरुच्या सत्संगतीने काय होतो? त्याच्या उपदेशापासून ज्या वेळेला साधूचा उपदेश होतो, उपदेश नाम अनुग्रह, अनुग्रह नाम कृपा, आणि त्या कृपेच्या मुळे त्या शिष्याचं जीवन निसंशय होतं। म्हणून महाराज म्हणले, संदेयाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शिथळ। कशाच्या? मी जीव आहे, मी देह आहे, हे जगत मी आहे, असं जो म्हणतो, जगाच्या भ्रांतीमध्ये संकोचितपणाने राहत होता। पण ज्या वेळेला श्री गुरुची कृपा झाली, ज्या वेळेला श्री गुरुचा बोध झाला, ज्या वेळेला श्री गुरुची भेट झाली, साधू संतांची सेवा झाली, आणि त्या सेवेचं फल श्री गुरु कृपा करतात।
आणि श्रीगुरु ज्या वेळेला कृपा करतो त्यावेळेला त्या शिष्याचं जीवन निसंशय होतो. म्हणून निसंशय होतो आणि निर्धास्त अंतःकरण ज्या वेळेस होईल ना त्यावेळेला आपण सही वर्तमान सर्व भूते माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी तू पाहशील. अर्जुना, ज्या वेळेला तुझी अशी स्थिती होईल ना ह्या विश्वामध्ये तू काय पाहशील? जिथे जिथे तुझी दृष्टी जाईल तिथे ब्रह्माशिवाय दुसरं काय नाही. म्हणून महाराज म्हणतात, जिकडी पाही तिकडी चतुर्भुज गोपाळू. ज्या वेळेला म्हणून ज्याचे वाक्य उजिवडे. उजिवडे म्हणजे वाक्य, म्हणजे वाक्य काय आहे? तत्व मह असी तत् ते तू ब्रह्म आहेस. कधी त्या सेवा करून त्या दारात गेला. सेवा हा काय आहे? दारवंटा. बर कशी सेवा केली? तनु मनो जीवे, तनाने मनाने सेवा करून त्या सेवेमध्ये पात्र झाला आणि ती सेवा करून त्या सेवेच्या दारातून आत गेला. आत गेल्याच्या नंतर भगवान प्रसन्न झाले श्रीगुरु आणि त्याला बोध देतात आणि त्या बोधामध्ये काय होतो? अंतःकरण शुद्ध होतो. अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. काय स्थिर होते? वृत्ती लीन झाले, ब्रह्माते मिळाले, जळात अटली लवण जैशी. जसं पाण्यात मीठ आठवून जातो एकरूप होतो त्याचप्रमाणे त्या महावाक्याने ज्याचे वाक्य उजिवळे, ज्याच्या वाक्याने त्यावेळेला निसंदेह होऊन श्रीगुरु कृपा करतात. आणि कृपा काय केली? श्रीगुरूने काय विचारलं? जे अपेक्षित आपुले. आणि त्यावेळेला ती अपेक्षा घेऊन आणि कृपा करतात. तर कोणची? त्याला प्रबोध म्हणतात. अंतःकरण बोधली. ज्या वेळेला अंतःकरण प्रसन्न झालं ते कशामुळे झालं? तर श्री गुरुच्या उपदेशाने झालं. उपदेश नाम अनुग्रह आहे. अनुग्रह नाम आहे. साधूचं महावाक्य आहे. उपदेश कशाला म्हणा? महावाक्याला म्हणा. महावाक्य कशाला म्हणा? तत् म्हणजे ते निर्गुण निराकार असलेलं परमात्म्याचं स्वरूप, ते स्वरूप तू आहेस. अशी या पदाने तत्पदाचा अर्थ सांगले. ते निर्गुण आहे. ते पदाने काय केलं? त्या पदाची व्याख्या निराकार ब्रह्माच्या पदाची व्याख्या केली. ते आणि तू पदाची व्याख्या काय केली? तू पदाने काय झालं? तर जीव नसून तू शब्दाच्या पदाची वाचारतास आहे की तू कोण आहेस? तर तू जीव नाहीस. तुला झालेली जीवाची भ्रांती आहे. ते तो पदाने काय करतात? तो पद असं सांगतं की तू ब्रह्म आहेस, तू जीव नाहीस. तुला झाली काय? कल्पना. तू कल्पनेने झालेला आहेस आणि अशी पदाने तुझं स्वरूप ब्रह्म आहे. तत्वमसी महावाक्य. आणि त्या महावाक्यानेच ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. ज्याचे उजिवडे. काय म्हणले? ज्याचे उजिवडे झाले चित्त निघडे, ब्रह्माचे निपाडे निशंको होय. म्हणून महाराज म्हणतात ज्याच्या उपदेशाने, ज्याचे उजिवडे. उजिवडे म्हणजे उजिवडे या शब्दाचा अर्थ आहे उपदेश. ज्या श्रीगुरूच्या, ज्या साधूच्या उपदेशाने काय होतो? त्याचा उपदेशापासून ब्रह्माप्रमाणे निशंशय हे जीवन जगतो. ब्रह्मासमान वृत्ती होते. आणि ज्या वेळेला जीवदशा नाहीशी होते त्यावेळेला ब्रह्म संपन्न होतो.
मग तिथं कसलीच शंका नाही, कुशंका नाही, निसंशय निर्धारस्थ अंतःकरण ज्या वेळेस होतो आणि त्याच वेळेला माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आपण सह वर्तमान सर्व भूते माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी आहेस आणि तू होशील. काय होशील? तर तू ब्रह्म आहेस. मग आता कुणीकडे पाहिल? तो पाहण्याचा विषय नाही. पाहता पाने दुरी सारोनिया. जो पाहत होता ना, जगत रूपाने पाहत होता, पण जगत काय झालं? वृत्ती निराश झाले आणि तीच वृत्ती अंतर्मुख झाल्याच्या नंतर जगाकडे पाहत असताना ब्रह्मस्वरूप होतो. आणि मग जे जे दृष्टी दिशी ती हरिरूप ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये. पूजा ध्यान जप त्याशी नाही. आता त्याला पूजा करायची गरज नाही, त्याला ध्यान करायची गरज नाही, त्याला जप करायची गरज नाही, त्याला तप करायची गरज नाही. जप तप क्रम क्रिया नेम धर्म वावुगाचे श्रम व्यर्थ जाये. हे सगळं व्यर्थ जातं. आणि असं व्यर्थ जात नाही, त्याचं चित्त ठरवतं. हे काय करतोय मी? तर हे व्यर्थ करतोय. का बरं? इतकं केलो आणि हे एवढं करणं त्याच्यासाठी आहे, ते स्वरूपच माझं आहे असं निशंकपणाने निर्धारपणाने या विश्वाला पाहत असताना ज्याच्याकडे पाहिल त्याच्यात ब्रह्म दिसतं. मग जगामध्ये ब्रह्म दिशी उघडी. जगात काय दिसतं? ब्रह्म उघड दिसतं. ब्रह्म उघड दिसण्याचं कारण पहिलं काय आहे? त्या स्थितीला जाण्याचा पहिला विषय आहे सेवा. आणि सेवा म्हणजे ती कशी असावी? तर त्याचं उत्तर ज्ञानोबरांनी खूप छान दिलं. तनु मनु जीवे. आणि मग ती सेवा कशाने प्राप्त होती? तर ती सेवा कशी करायची आहे? तर ज्ञानोबरांनी मागच्या ओळीमध्ये सांगितलं की तनाने मनाने चित्ताने ध्यानाने करायची आहे. मग ती सेवा प्राप्त झाल्याच्या नंतर प्रसन्न होतात, गुरु प्रसन्न होतात आणि मग विचारतात, बाबा तुला काय पाहिजे? जे अपेक्षित आपुले. तुम्हाला वहीचे संदर्भ लावून देतो. तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? जे अपेक्षित आपुले. जे सांगतील पुशिले ते अंतकरण बोधले संकल्पाने. मग अंतकरणाला बोध होतो. अंतकरणाला बोध होतो याचा अर्थ काय होतो? तर ज्याचे निवाक्य उजिवडे. अंतकरणाला बोध होण्याचं कार्य काय आहे? तर महावाक्य आहे. त्याला प्रबोध म्हणतात, त्याला गुरुमुखाचं ज्ञान म्हणतात. आणि त्याच उजिवडे याचा अर्थ असा आहे की उपदेश आहे. उपदेश श्री गुरुकडून भेटत असतो आणि श्री गुरुकडून उपदेश भेटल्याच्या नंतर तो काय करतो की बाबा अशा स्थितीमध्ये त्यावेळी आपण सहवर्तमान ह्या जगामध्ये ब्रह्ममय वृत्ती होती. तुकोबराय त्याचं सुद्धा खूप छान चित्र रेखाटलं. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ. तुकोबराय म्हणतात, अरे ज्या महावाक्याने वृत्ती लय होते, वृत्ती ब्रह्माकार होते आणि ब्रह्माकार झालेली वृत्ती या जगाला पाहत असताना काय पाहते? विष्णुमय जग. जग विष्णुमय पाहते. का पाहते? ज्याची निउजिवडे. ज्या श्रीगुरूच्या नामाने जगत ब्रह्मस्थितीला आणून देतो. म्हणून जीवनात श्रीगुरु असावा, श्रीगुरूची सेवा असावी, श्रीगुरु चित्तात असावा. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार बहुसिंधू. बहुसिंधू तरावया हाच विचार क्षणोक्षणी करावा. क्षणोक्षणी हाची विचार क्षणोक्षणी करावा. तर का करावा? तरावया पार बहुसिंधू. बहुसिंधू पार तरावया क्षणोक्षणी विचार करावा.
काय करावा तर बहु सिंधू तरावया हाची विचार क्षणोक्षणी करावा. क्षणोक्षणाला हा विचार करावा आणि हा विचार प्राप्त करून घ्यायचा असेल तर सेवा करावी लागते. सेवा झाल्याच्या नंतर ती सेवा तनाने मनाने करावी लागते. तनाने मनाने झाल्याच्या नंतर प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन तुम्हाला जो पाहिजे ते बोध देतात. आणि ते बोध म्हणजे ज्याची नि उजीवडी, ज्याचे नि वाक्य उजीवडी. काय म्हणले महाराज? ते वाक्य म्हणजे उजीवडे आणि वाक्य म्हणजे त्या महावाक्याचा बोध श्रीगुरु देतात. आणि त्याच श्रीगुरूच्या महावाक्याने माणसाची वृत्ती स्थिर होते, ब्रह्माकार होते आणि जाईल तिकडे, जिकडे पाहिल तिकडे चतुर्भुज गोपाळ. पाहिल तिकडे ब्रह्म दिसते. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिली. आत हरी दिसतो, बाहेर हरी दिसतो आणि मग विश्व ब्रह्मची दिसत. म्हणून विष्णुमय जग. काय होतो? जग विष्णुमय बनत. का जगमय ब्रह्म होत? विष्णुमय का जग दिसत? तर ज्याची वाक्य उजीवडे, ज्या वाक्याने त्याचा देहाचा निराश होतो आणि ब्रह्म चैतन्य स्थिती प्राप्त होते. ज्यावेळेला ब्रह्मस्थितीमध्ये गेला तर तो काय करतो? पाहत असताना सर्व ब्रह्म पाहतो. ब्रह्म सदा सम, ब्रह्म सर्वत्र सदा सम. ब्रह्म सर्वत्र सदा समस्त. आणि समवृत्ती म्हणजे श्रीगुरूच्या महावाक्याने होते. खूप गोड ज्ञानोबराय बोलतात. आणि मग ते वेळी आपण पैसे ते इहे आशे ही भूती माझ्या स्वरूपा खंडिती देखशी तू. अनेक स्वरूपामध्ये माझंच रूप पाशील बाबा. तर ते कशाने? तर ज्ञानोबरायाच एक ओळ फार सुंदर 11व्या अध्यायामध्ये दिली. ज्याची नी अनुग्रह करी. काय ओळ आहे ते? तीसरा अनुग्रह पर आहे. तीसरा अनुग्रह पर आहे. तैसा अनुग्रह पैराया श्री हरि केला धनंजया. कौनाकडे ही माया ऐशी भास नेने तू. आई कैशी अनुग्रहाचे करणे, भारताचे पाहणे आणि न पाहणे, याही सकट नारायणी व्यापुनी घातली. कारण का पार्थाचं पाहणंही संपलं आणि न पाहणंही संपलं. ब्रह्मस्थिती संपन्न झाला. तो ब्रह्मच पाहतो. या विश्वात काही पाहत नाही. अनेक दुसरी मज नाही आता. नेमिल्या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी. जागृती स्वप्नी पांडुरंग, स्वप्नी पांडुरंग, जागृती पांडुरंग, ध्यानी पांडुरंग, मनी पांडुरंग. तर हे का होतं? तर ज्याचेनी वाक्य उजवडे. ह्या वाक्याचा परिणाम असा असतो की या विश्वामध्ये ब्रह्मसंपन्न स्थिती होते. ज्या ब्रह्मसंपन्न स्थितीमध्ये जातो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो आणि या विश्वाला ब्रह्मरूप पाहतो. ब्रह्मरूप पाहतो हा विषय नवलाचा नाही. तर ज्ञानोबरायच म्हणतात प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी. पायी मस्तक ठेविली आरती ज्ञान राजा. काय केली? विश्व ब्रह्मची केली. ह्या विश्वाला ब्रह्म केली. विश्वाला ब्रह्म केले याचा अर्थ विश्वात ब्रह्म पाहिली. विश्व ब्रह्मरूप झालं आणि या जगताला ब्रह्म करून ठेवलं. या जगताकडे पाहतो तर कोणी पाहत नाही. एक ब्रह्म पाहतो. याच्या व्यतिरिक्त त्याच्या दृष्टीला काही दिसत नाही. युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये
दुर्योधनाला विचारलं एवढ्या यज्ञामध्ये कोण सज्जन आहे बरं? कारण का दुर्योधनाला कोणीही सज्जन दिसला नाही, तो वृत्ती दुर्जन होती. आणि ज्या वेळेला युधिष्ठिराला विचारलं त्यावेळेस युधिष्ठिर म्हणते सगळं सज्जन आहे. कारण का वृत्ती ते ब्रह्ममय झाल्याच्या नंतर सगळं जग ब्रह्म दिसतं. त्या ब्रह्म दिसण्याला एकमेव कारण काय तर श्री गुरुचं महावाक्य आहे. म्हणून ज्याचेनी वाक्य उजवडे, ज्याचेनी नामे, ज्याचे वाक्य उजवडे, जयाचे वाक्य उजवडे, झाले चिंतन निधडे. निधड चिंतन होतं, धष्टपुष्ट, कसल्याही प्रकारची वृत्ती ढळत नाही. वृत्ती निवृत्तच झाली आणि कसल्या प्रकारचा तिला हे लागत नाही. वृत्ती राहिली नाही तर ती निवृत्तीला आली. आणि निवृत्ती ती वृत्ती निवृत्ती, वृत्ती निवृत्ती तीच वृत्ती. वृत्ती ही निवृत्ती झाली जल नदीसे ती. ज्या वेळेला वृत्ती निवृत्ती झाली, माऊली ते सांगतात की उजिवडे झाले, निधडे झाले आणि ब्रह्मसंपन्न झाले. अशा स्थितीमध्ये जो जातो ना, एकमेव कारण श्रीगुरूची साधूची कृपा आहे. आणि त्याच कृपेने अशी स्थिती प्राप्त होते. आणि पुन्हा ज्ञानोबराया म्हणतात ऐशी ज्ञान प्रकाश पाहाली, ते मोह अंधकार जाईल, जे गुरु कृपा होईल पार्थागा. आपण आता हाच विषय उद्याच्या सत्रात घेऊ, हे का नाही? कारण का इतका सुंदर विषय आहे आणि म्हणून आपण उद्या ह्याला घेऊ. कारण का असा विषय गडबडीत करून चालत नाही. कारण का माऊली ज्ञानोबरायाने ते 88 म्हणले मग अपेक्षित जे आपुले हे नाही, ऐसे ज्ञान प्रकाश पाहिलं, तो मोह अंधकार जाईल, जे गुरु कृपा होईल पार्थागा. इतका सुंदर विषय आहे. तर आपण उद्याच्या सत्रात पाहू. आणि छान विषय आहे. एकाच वहीवर आपण खूप 88 आणि याच्यावर चिंतन करू. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 तुकाराम. अथा विश्वात्मके देवी वागेत्नी दोषावे, दोषोळी मदल्यावी कसाय दाणे, ये खळाचे निकटे शांत, या सत्कर्मी रती वाढो, उता परस्परे मंत्रजीवांचे रीतांचे तिमिर जाओ, विश्वसर्व धर्म सूर्य पाहो, दोघे वंचित तोटी लावो, प्राणी जाता वर्षेत सकळ मंगळे, विश्वारनिष्ठांची मंदियाळी, अणवरत्व भूमंडळी भेटू तया होता, चार चेतना चिंतामणी जगाव, बोल जित्यार्णव पुरुषांचे, चंद्रवेजयालंचन मार्दंड विस्थापन, ते सर्वाईसला सज्जना स्वेयोतुम, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन लोकी, वजुजादी पुरुषिया खंडित, आणि ग्रंथ बुजविये, विशेष लोकविये, द्रष्टा द्रष्टये व्हावे, एकमय विशेषराव, हा होईल दान पुसाव, इनी विज्ञानदेव सुखया झाला, इनी विज्ञानदेव सुखया झाला. हरि ओम शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका वा गणेशा. ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर. हर 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 महादेव शंभो. पांडुरंग.